हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे, अध्याय 3, सूत्र क्रमांक 30. स्वशक्ती प्रचयः अस्य विश्वम. सिद्धयोगी अतेंद्रिय शक्तीमुळे सर्व विश्व स्वतःत सामावून घेतो. सिद्धयोगी सर्व विश्व स्वतःत सामावून घेतो त्याला देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेचा उपद्रव होत नाही. ही इंद्रिय त्याची शक्ती बनतात कारण त्याची इंद्रिय अंतर्मुख झालेली असतात. ती बाह्य विषयात रममाण न होता आत्मसन्मुख होऊन आत्मज्ञानी रममाण झालेली असतात. इंद्रियांची शक्ती सिद्धयोग्याच्या मार्गात मदत करतात. ती सिद्धयोग्याला सहाय्यभूत होतात. त्यांची शक्ती त्याच्या कार्यात त्याला उपयुक्त होते. इंद्रिय सिद्धयोग्याच्या परिपूर्णपणे काबूत असतात. त्यामुळे इंद्रियांची शक्ती भौतिक भोगप्रवृत्तीप्रत वापरली न जाता तीच ती शक्ती अध्यात्मकारणी सत्कारणी वापरली जाते. इंद्रिय ताब्यात असल्यामुळे सिद्धयोगी कैवल्यानंदी असतो. तो सौख्याने उचंबळून येत नाही, त्यामुळे तो दुःखीही होत नाही. दुःखाचे एकमेव मूळ कारण सौख्य असते. सिद्धयोगी सुख आणि दुःख अशा दोन्ही वेळी समसमान असतो. तो सुखदुःख विठ्ठली वाहून मोकळा झालेला असतो. त्यामुळे तो केवळ आनंदाप्रत विहार करत असतो. कोणताच प्रसंग त्याला विचलित करत नाही. याचं उदाहरण म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे यांचे लहानपणापासून फार हाल झाले. तरीही त्यांच्यापैकी कोणीही कधीही कसलीही तक्रार केली नाही. प्राप्त परिस्थितीत त्यांनी केवळ आनंद उपभोगला. जगाला दिपवून टाकणारा ग्रंथ लिहिला. याला सिद्धयोग्याची उन्मिलन समाधी असे म्हणतात. हा स्वात्म साक्षात्कार असतो. तो भौतिक जगतात व्यवहार करत असतो, परंतु सर्व व्यवहार साक्षी राहून साविरक्त भावनेने चाललेले असतात. सिद्धयोगी सर्व कार्यात सहभागी होऊन कशातच सहभाग न घेतल्यासारखा त्रयस्थ वृत्तीने साक्षी असतो. तो जगताला विकारी भासला तरीही तो निर्विकारी असतो. कलासक्त भासला तरीही कलाहीन असतो. सूत्र क्रमांक 31. स्थिती लय. सिद्धयोगी स्वेच्छेने स्थिती आणि लय यामध्ये विहार करतो. कुंडलिनी शक्ती जागृत करणारा सिद्धयोगी आपल्या मर्जीने स्थिती आणि लय या अवस्थांमध्ये त्याला पाहिजे तेवढा काळ राहू शकतो. तो केव्हाही त्याच्या स्वतःच्या इच्छेने आत्मानंदी टाळी लावून त्यातच स्थित राहू शकतो किंवा त्याच्या स्वतःच्या इच्छेने या भौतिक विश्वात जागृतावस्थेत त्याला पाहिजे तेवढा काळ राहू शकतो. त्याच्यावर कसलेही बंधन नसते. त्यामुळे तो वर दिसायला जरी देहधारी भासत असला तरीही तो वास्तवात मुक्त स्वात्मा आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या इच्छेने येथील कार्य आटपल्यावर संजीवन समाधी घेऊन लय पावले. जीवनोपयोगी वस्तू कर्मठ लोकांकडून मिळत नव्हत्या, तरीही ते स्वेच्छेने ह्या भौतिक विश्वात स्थित राहिले. त्यांची स्थिती किंवा लय त्यांच्या मर्जीने झाले. त्यावर या भौतिक वस्तू जगताचा कसलाही ताबा नव्हता, हुकूमत नव्हती. कोणी दिले नाही म्हणून त्यांचे कार्य अडले नाही आणि कोणी दिले म्हणून त्यांनी कार्य चालू ठेवले नाही. स्वेच्छेने कार्य आरंभिले, स्वेच्छेने कार्य केले, स्वेच्छेने कार्य संपविले.
या दोन अवस्थांना आपण संन्यासी आणि योगी अशी दोन भिन्न नावे दिली आहेत. वास्तविक त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संन्यासी हा सर्व काही करतो आणि आपण काहीही केलं नाही असा वागतो. योगी आपण काहीही केलं नाही असा वागतो आणि आपणच सर्व काही करतो. यात श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरविणे अशक्य आहे. सिद्धयोग्याला या अशा दोन्ही अवस्था प्राप्त होतात. तो त्याच्या स्वमर्जीने यापैकी कोणती अवस्था प्राप्त करायची ते ठरवतो. संन्यासी होऊन प्रभुकार्य करत मुक्त होतो किंवा योगी होऊन प्रभुकार्य करत राहतो. जैन तत्व प्रणालीप्रमाणे कैवल्य ज्ञानी मुक्त होतो. तीर्थंकर सेवा करतो. बौद्ध तत्व प्रणालीप्रमाणे अरहत मुक्त होतो. बोधिसत्व प्रभुसेवा करत असतो. हरिओम.